मित्रांनो, एक्सप्रेस स्टुडंट्स या आपल्या विद्यार्थ्यांना बोलतं करणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमात आपलं या वर्षीच्या पहिल्या भागात खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आज आमच्या ज्ञानदान CCची गेली 3-3.5 वर्ष खूपच रेग्युलर, खूप हुशार असलेली विद्यार्थिनी कुमारी भक्ती उकाडे ही आहे. आज 20 जानेवारी आहे आणि आज भक्तीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भक्तीसोबत हा इंटरव्ह्यू करू. आता यावर्षी ती 7वीला आहे आणि खूप हुशार आहे. बोलू हुशार विद्यार्थी शकतात, कारण की विचारलेले प्रश्नाचे उत्तरं फक्त हुशार विद्यार्थी देऊ शकतात असं आमचं मान्य आहे. आणि म्हणून मग आम्ही फक्त जे हुशार मुलं आहे, जे बोलू शकतात किंवा जी खूप बोलणारी मुलं आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. भक्ती, या कार्यक्रमाचं स्वागत आहे. भक्ती खूप तिसरीपासून, तुम्ही आता हा माझ्यावरचा फोटो बघा, हा भक्तीचा 3रीमध्ये असतानाचा फोटो आहे आणि सतत ती 3री 4थी असं करत करत पुढं आली आणि यावर्षी आमच्या 10th बॅचचा ती भाग आहे. तर सगळ्यात पुढं आहे ती सध्या आणि खूप कॉन्फिडंट. म्हणजे हिचा भाऊ समर्थ हा आमच्या सेंटरचा खूप लाँग पिरियड विद्यार्थी राहिलेला आहे. समर्थसोबत ही लहानपणी यायची. आता समर्थ शहराच्या ठिकाणी शिकतो आणि आता इकडे ज्ञानदान CCमध्ये राहून भक्तीनं खूपच प्रगती केलेली आहे. शाळेमध्ये, ट्युशनमध्ये, दोन्हीकडं भक्ती ही 1 नंबर विद्यार्थिनी असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भक्ती, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सुरुवात करू. 1ली ते 4थी भक्ती ही गावातल्या शाळेत राहिलेली आहे ना भक्ती? 1ली आणि 7वी म्हणजे बऱ्याचदा काही आमच्याकडे नागोनाचवाडी नावाचं गाव आहे, तर काही विद्यार्थी 4थीपर्यंत तिकडं असतात, नंतर मग कानडगावला येतात. गावातच 8वीपर्यंत शाळा असल्यामुळं भक्ती इयत्ता 1लीपासून गावातच आहे. आणि आता यावर्षी 8वीचा वर्ग उघडला, तर आता तू पुढच्या वर्षी गावातच राहणार आहे, कुठं बाहेर जाण्याचा तुझा मानस आहे? आंबडला जायचं. घरच्यांचं काय म्हणे? आंबडला जायचं. घरच्यांचं आंबडला जायचं. पण मला वाटतं जसं की गावात आता शाळा झालेली आहे, खास करून मुलींच्या शिक्षणाची सोय 8वीपर्यंत गावातच व्हावी, हा आपल्या गावकऱ्यांचा मानस होता आणि त्या दृष्टीनं वर्ग उघडला. तर मला असं वाटतं की 1 वर्ष गावातच राहावं आणि मग 9वी-10वीला पुढचा शिक्षणासाठी बाहेर जावं. तुला कसं वाटतं विद्यार्थी म्हणून, तुझं काय म्हणणं आहे? सर, मला बाहेरच वाटतं, म्हणजे गावातलं. हां. म्हणजे असं कुठंतरी वाटतं का की आपला भाऊ आता बाहेर गेला म्हणून आपण पण बाहेर जावं? नाही. बाहेरच का वाटतं? गावातली शाळा समजा, म्हणजे कुठेतरी मग असं म्हणायचं की गावामध्ये तेवढं चांगलं शिक्षण होत नाही. गावात शिकवते चांगलं, पण मग प्रत्येकाला विषयाला एक शिक्षक पाहिजे. आमचं एकच सगळ्याला शिकवते. अच्छा, हा एक मुद्दा आहे बरं का. ग्रामीण भागातल्या बघा, आता याच्यावर तुम्हाला कळलं असणार आहे की भक्ती एक खूप हुशार विद्यार्थिनी आहे. तिनं तिचं एक मत व्यक्त केलेलं आहे आणि मला वाटतं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं मत असू शकतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये जरी 8वीपर्यंत शाळा झाली तरी प्रत्येक विषयाला स्वातंत्र्य शिक्षक नाही. आणि जेव्हा आपण बाहेर समजा ती आंबडला जाऊ इच्छिते, तर आंबडच्या जे माध्यमिक शाळा आहे तिथं प्रत्येक विषयाला स्वातंत्र्य शिक्षक आहे आणि स्वातंत्र्य शिक्षक असणं म्हणजे त्या विषयाचा संपूर्ण म्हणजे अभ्यासक्रम होणं हे खूप चांगली गोष्ट आहे. भक्ती, तुझा आज वाढदिवस आहे. कितवा वाढदिवस आहे? 11वा असेल. 12वा. अच्छा, 12वा वाढदिवस. या 12 वर्षांमध्ये अशी एखादी घटना आहे का की जी कायमच्या लक्षात राहिली लहानपणापासून आतापर्यंत, की असं काहीतरी घडलं आणि त्यात आपण शेवटपर्यंत विसरू शकत नाही, अशी काहीतरी अविस्मरणीय घटना आज वाढदिवसानिमित्त तुला शेअर करता येईल? नाही. अशी काहीच घटना घडली नाही की जी तुझ्या आठवणीत राहिली? नाही. तुमच्या घरामध्ये एक मोठा आणि एक छोटा आणि मुलगी म्हणून तू एकटीच आहे समजा, असं कधी जाणवलं आहे का की घरच्यांचा मुलांच्या प्रतीच ओढा जास्त आहे, मुलगी म्हणून आपल्याकडे कमी? नाही. म्हणजे असं
घरच्यांनी कधीच समजा जाणवू दिलेलं नाही. जेवढं मुलांसाठी करतायत तेवढंच मुलींसाठी करतायत. मला इथं सांगायला आवडेल की यांचे आईवडील फार शिकलेले नाही आहे, पण शिक्षणाबद्दल इतकी आस्था आहे यांच्या आईवडिलांना. आपल्या तिन्ही मुलांकडं इतकं लक्ष आहे यांचं, वडिलांचंही आणि आईचंही. म्हणजे आपल्या मुलाने अभ्यास केला आहे का नाही, दोन्हीकडं कुठंच कमी नाही. शाळेचा पण अभ्यास करून घेणार, ट्युशनचं पण. असं नाही किंवा शाळेचा करू लागले तर ट्युशनमध्ये कमी पडले, किंवा सगळा अभ्यास ट्युशनचाच करू लागले शाळेत कमी पडले. नाही, इतकं प्रॉपर अभ्यास करतात हे मुलं. आणि याच्यामागे यांच्या आईवडिलांची मेहनत आहे. यांच्या आईवडिलांचं इतकं लक्ष आहे. हालाकी ग्रामीण पालक साधारणतः सगळे शेतकरी लोक आहेत. सकाळी उठलं की त्यांचा शेतीचा जो कारभार आहे तो सुरू होतो. लेडीजसुद्धा आमच्या ज्या ग्रामीण महिला शेतकरी त्यांच्या पण डोक्यात असतं. तेवढं सगळं शेतीचा व्याप सांभाळून आपल्या मुलांकडे खूप लक्ष देतात. समजा आई जास्त लक्ष देते की वडील? बरं, आता दोन्ही पण देतात, पण जास्त लक्ष कोण देतं? आई लक्ष देते. आणि वडीलसुद्धा तेवढेच लक्ष देतात, पण आता आई जास्त वेळ घरात असते, वडील बहुतांश वेळेला शेतामध्ये असतात. पण तरीसुद्धा म्हणजे शाळेमध्ये अभ्यास करा, मम्मी आमचा अभ्यास घेते. म्हणजे वडील पण पूर्ण लक्ष ठेवून येत. समजा आता तू 7वीला आहे, असं कोणतं वर्ष राहिलेलं आहे? समजा आता जसं की तुला एखादी घटना तू म्हणते नाही आठवत, पण 1ली ते 7वी असं कोणतं वर्ष होतं की तुला वाटतं की ते वर्ष लय भारी होतं? किंवा आपण 4थीचं वर्ष भारी होतं, किंवा 3रीचं भारी होतं, किंवा हेच वर्ष भारी होतं? तुला सगळ्यात भारी समजा या 7 वर्षात कोणतं वाटलं? 4थीचं. काय कारण असतं? म्हणजे कशामुळं तुला 4थीचं वर्ष स्पेशल वाटतं? 4थीचं वर्ष आम्हाला बुंदेलखंडे सर आलते तेव्हा नवीनच. ते म्हणजे ते आम्हाला पूर्ण शिकवायचे ते चांगलं म्हणून. अशा म्हणजे त्या बुंदेलखंडे सरांमुळं 4थीचं वर्ष. समजा आता हिनं शिक्षकांचा उल्लेख केलेला आहे. 1ली ते 7वी मला वाटतं 7 शिक्षकांच्या हाताखालून शिक्षण गेलं. 1लीला कोण होतं आठवतं? हा, 1लीला कसपटे मॅडम. बरोबर. 2रीला कोण त्यात असतील? 3रीला कोण होतं? वैद्य सर. अच्छा, वैद्य सर. 4थीला बुंदेलखंडे सर आले. 5वीला सूर्यवंशी सर. 6वीला कणके सर आणि गायकवाड सर. आणि आता मात्र खाडे सर. एवढ्या शिक्षकातून खरं तर बघा, सगळेच शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण समर्पित भावना ठेवून शिक्षण देण्याचं, ज्ञान देण्याचं काम करतात. म्हणजे हा प्रश्नच चुकीचा आहे की बाबा ह्या सगळ्या शिक्षकांपैकी सगळ्यात आवडीचे शिक्षक कोण आहे? पण तरीसुद्धा एक विद्यार्थिनी म्हणून, एक रेग्युलर विद्यार्थिनी म्हणून, फर्स्ट डेस्कला बसणारी विद्यार्थिनी म्हणून, ह्या सगळ्या शिक्षकातून तुला कोण असं वाटलं की खूप भारी शिक्षक होते किंवा खूप भारी शिक्षक आहे? हालाकी मी आधीच म्हणलो की बाबा कोण्या एका शिक्षकाचं नाव घेणं खरंच अवघड असतं, कारण की सगळे शिक्षक हे समर्पित असतात आपल्या शिक्षणाप्रती, शिक्षण सेवेप्रती, विद्यार्थ्यांप्रती, शाळेप्रती. पण तुला जर निवड करायची म्हणली तर तुला या 7 वर्षात सगळ्यात प्रभावित केलेले, सगळ्यात भारी शिकवले व आठवणीत राहिल्या शिक्षक कोण वाटतं? गायकवाड सर आणि कणके सर. अच्छा, गायकवाड सर कोणता विषय शिकवतात? विज्ञान आणि गणित. आणि कणके सर कोणतं शिकवतात? आता कणके सर तर मला वाटतं दुसऱ्या ठिकाणी बदली झाली सरांची. कोणता विषय शिकवायचे? ते बाकी सगळे विषय शिकवायचे सर आम्हाला 5. काय असं विशेष वाटलं बरं की म्हणजे बऱ्याचदा नाही का सर मारत नाही म्हणून काही विद्यार्थ्यांना शिक्षक आवडतात, किंवा चांगलं शिकवतात म्हणून आवडतात, किंवा काही विद्यार्थ्यांना जास्त सर बोलत नाही म्हणून आवडतात? तुला म्हणजे या शिक्षकांबद्दल यांचंच का नाव? कणके सरांचं आणि गायकवाड सरांचंच का नाव? सर कणके सर आम्हाला म्हणजे शिकवते, मला जर बोर झाला आम्ही तर हसवते पण त्याच्यामुळं. म्हणजे दोन्ही गोष्टी सोबत करतात, म्हणजे बोर होऊ देत नाही 4-5 तास जे समजा, त्याच्यामुळं हे वाटतं. या समजा 1ली ते 7वी दरम्यान कधी तू सहलीला गेलेली. कुठं गेली? संभाजीनगरला. कधी गेली होती? 4थीला. म्हणजे आपल्या शाळेच्या ट्रीपमध्ये गेली. कुठं भेट दिली होती तरी तिथं दौलताबाद किल्ल्याला, परत आणखी सिद्धार्थ गार्डन, शहरातले जेवढे मी पाहण्यासारखे स्थळ आहे तिथं पण विमानतळ किंवा पांचाळ किंवा
बीबी का मकबरा वगैरे तिला नव्हतं नेलं. याही वर्षी आता सहल जाणार आहे. हा तू जाणार आहेस? हा जाणार आहे. कुठं कुठं जाणार बरं सहल? रायगड, प्रतापगड, मुरुड, जंजिरा, आणखीन वाई. आता आपल्या गावातले भरपूर मुलं मुली सहलीला जात नाही. काय कारण असेल त्याचं? म्हणजे कुठंतरी प्रवास जमत नाही म्हणून असेल, की ग्रामीण पालक त्यांना जाऊ देत नाहीत म्हणून असेल. तुला कसं वाटतं? सर त्यांना तुझ्या घरच्यांनी तुला होकार दिला लगेच सहलीला जायचं म्हटली, तू समजा पहिल्यांदा विषय काढला किंवा मला जायचं, तर घरचे काय म्हणली लगेच? हा जा. शिकत असताना जसं मी खूप सुरुवातीला म्हटलो होतो की भक्ती ही खूप हुशार विद्यार्थिनी आहे. शाळेमध्ये पण आहे, आमच्या ट्युशनमध्ये पण आहे. सगळ्यात आवडीचा विषय तुला कोणता वाटतो? सगळ्यात आवडतीचा गणित. गणित. सगळ्यात जास्त भीती वाटते असा कोणता विषय वाटतो? असा विषय आता सामान्य विज्ञान. आणि खूपच बोर वाटतो असा कोणता? ह्यो विषय नसता तर किती भारी झाले असतं असं एखाद्या विषयाकडे पाहून वाटतं असं कोणतं? सामान्य विज्ञान. म्हणजे बोर पण तोच वाटतो आणि तुला किचकट पण तोच वाटतो. काय कारण असेल बुवा सामान्य विज्ञानमध्ये? सर मी सामान्य विज्ञान वाचूच वाटत नाही मग सर, मला त्याला बोर वाटतं. म्हणजे कुठेतरी समजा जिल्हा परिषद शाळा विज्ञान शिकवण्यात कमी पडते असं तुला विद्यार्थी म्हणून विज्ञान वाटतं का? भारी शिकवते गायकवाड सर. तरी सुद्धा तुला बोरिंग वाटतो? हा बरं. तुमच्या वर्गात सध्या किती विद्यार्थी असेल 7वीला? 25. मुलं जास्त आहेत का मुली जास्त आहेत? मुली जास्त आहेत. बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये अशी ओरड असते किंवा मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं किंवा मुलींच्या शिक्षणात अडचणी असतात. तुला वाटतं असं? किंवा मुलींच्या शिक्षणात अडचणी आहेत? नाही वाटत. काही म्हणजे तुझ्या नसतील पण असं तुझ्या मैत्रिणी वगैरे सांगत असेल वा आम्हाला अडचण आहे, अशी काही अडचण वाटते का? हा एखादी आहे. समजा मुलं जास्त हुशार आहेत तुमच्या वर्गातले का मुली? मुली जास्त हुशार आहे. बऱ्याचदा मुली जास्त हुशार असतात मुलं नसतात, याचं कारण तुला एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं? सर मुली अभ्यास करत्या घरी, मुलं खेळते. अच्छा. बरं, याच्यापैकी मग सगळ्यात हुशार मुलगी कोण आहे मग? मुलीतून मुलीतून? मीच आहे. आणि मुलातून? मुलातून सोहम टोपे. हा बरं, समजा हुशार म्हणजे नेमकं तुला काय वाटतं? कशावरून आपण ठरवू की बाबा एखादी मुलगी समजा भक्ती हुशार आहे किंवा सोम हुशार आहे? कशावरून तू हे ठरवलं? त्यासाठी काय आहे, काय वापरलं बाई हे एक गोष्ट आहे म्हणून तो हुशार? हुशार असण्याची व्याख्या तुझ्या सर आम्हाला ते सांगते ते आम्ही तेव्हाच ऐकतो. सर जर म्हणले स्कॉलरशिपला बसतात, आम्ही स्कॉलरशिपला पण बसतो. हे गणित सोडा, ते गणित सुद्धा सोडितो. बाकीच्या मुली स्कॉलरशिपला पण बसल्या नाही. खाडे सर त्यांना लगेच म्हणले पण तरी पण त्या बसल्या नाही. फक्त मी असं म्हणायचं आहे का समजा एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भाग नाही घेतला म्हणजे तुम्ही हुशार नाही आणि भाग घेतला म्हणजे हुशार, असं तुला म्हणायचं आहे? तसं नाही. मग सर आम्ही अभ्यास पण करतो. सरने सांगितलेलं पूर्ण. त्या सरला म्हणता एवढा म्हणजे अभ्यास असं तुला कुठंतरी म्हणायचं आहे का की जे मुलं अभ्यास करतात ते समजा इतर स्पर्धेमध्ये भाग घेतात? सर अभ्यास तर सगळेच करतात पण त्या भाग नाही घेत. अच्छा, त्यांनी भाग नाही घेतला म्हणजे हे नाही केलं समजा. मग सर ते ऐकत पण नाही. जास्त अभ्यास द्यायला लागते आणि ते अभ्यास नका देऊ, आम्हाला कमी अभ्यास द्या असं आम्ही कधीच म्हणत नाही त्यांना. आम्हाला कमी अभ्यास द्या असं नाही करू. समजा तू वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी आहे, तू फ्रंटला बसते बऱ्याचदा आणि आपण पहिलीपासून तेच मुलं तुमच्यासोबत असणार आहे किंवा त्याच मुली तुमच्यासोबत असणार आहे, असं कोण आहे की जी तुझी खूप जवळची मैत्रीण आहे? खूपच म्हणजे अंकिता घुले. सर ती पहिलीपासून माझ्यासोबत राहिलेली. हो ना, मग तेच म्हणतो ना की आपण पहिलीला खूप छोटे असतो आपण आणि मग ग्रोअप होत जातो. 7वीला तुम्ही आल्या, आता एक मोठ्या मुली झाल्या समजा आणि मग त्याच मुलीसोबत एकाच बेंचवर बसत असतात, खेळायला पण सोबत, तर मग ते एक मैत्री होऊन जाते. तर अंकिता घुले. बरं, असं होतं का की समजा तुम्ही भांडण केलं, म्हणजे होत असतील ना मुलींचे भांडण, तर म्हणजे तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी बोलता की रुसून बसता फार काळ? तुझं काय? सर मी लगेच बोलते पण एखाद वेळेस नसते बोलत कोणाला. म्हणजे राग आला की तो खूप वेळ राग ठेवायचा, समजा ती तुला बोलणार नाही, तू तिला बोलणार नाही. मग अशी एखादी वर्गातली समजूतदार मुलगी नाही आहे का की जी तुमच्या दोघींमध्ये येऊन तुमच्यातला म्हणजे हे करणार सर तर करून आमच्या वर्गात अशा मुली त्या आमच्यात आणखीन भांडणं लावून द्या.
म्हणजे अशी एक पण मुलगी वर्गात नाही किंवा ठीक आहे चला मुलींनो आपलं समजा आपण तरी कुठवर सर शाळेत अंकिता आहे तशी, अंकिता म्हणते तुमची भांडणं मिटवा असं करा. बरं एक मिनिट तर मला तुझ्या बाबतीत नाही घडत, पण मला आता प्रतिप्रश्न तुला विचारायचा आहे. समजा दोन वेगळ्या मुलींचे वाद झाले, भांडण झाले, तू मग असा प्रयत्न करते का तू पण तसंच करते म्हणजे काही भांडण? मी सर त्यांच्या मला जात नाही भांडणं मिटवत, म्हणजे ते ऐकतच नाही सर, ते मलाच बोला ते आणखी त्यांची भांडणं मिटवायला गेले तर त्यांच्या तुला काय करायचं मला घेऊन. म्हणजे तू प्रयत्न करते परंतु त्यांना ते समेट घडून सर आणायचं. आधी करत होते प्रयत्न, पण मी आता प्रयत्न पण करत नाही, ते ऐकत म्हणजे तुला वाटतं म्हणजे ऐकतच नाही तर उगाच प्रयत्न कशाला करायचा, समजा अशी तुझी भावना झालेली आहे. किंवा या शिक्षण क्षेत्रामध्ये तुझा आदर्श कोण आहे की मला त्यांच्यासारखं किंवा तिच्यासारखं किंवा त्याच्यासारखं व्हायचं? सर आदिती उकडे म्हणजे तुमच्याच घरातली आहे आणि सध्या ती IIT करत आहे. भरपूर स्पर्धा वगैरे शाळेमध्ये होतात, त्यात तू भाग घेतो? जसं की चित्रकला स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, किंवा जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम होतात ना तिथं भाषण वगैरे आपण करतो. तर समजा हुशार विद्यार्थी म्हणून तू सतत पुढं असायला पाहिजे भाषणामध्ये किंवा ज्या बी ॲक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये. आता 15 ऑगस्ट गेलं तर तू भाषण वगैरे भाग घेतला होता? 15 ऑगस्ट किंवा 17 सप्टेंबर गेलं? 17 सप्टेंबरला 17 सप्टेंबरला गेलं. आता लगेचच आता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन येणार आहे, त्याला पण घेतलं सर इंग्लिशमधून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप गुणवत्ता आहे, ठासून भरलेली आहे. आणि जिल्हा परिषदेचे विद्यार्थी म्हणजे सर्वांगीण विकसित विद्यार्थी असतात, सर्वांगीण विकास झालेला असतो. तर भक्तीसुद्धा जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे आणि ती आता सध्या कशातच कमी नाही आहे. इंग्रजी असेल, गणित असेल किंवा जो आत्मविश्वास असायला पाहिजे त्या सगळ्या बाबतीमध्ये एक परिपूर्ण विद्यार्थिनी भक्ती आहे. आज या निमित्तानं, आज तिचा वाढदिवसाच्या निमित्तानं ती आपल्या या कार्यक्रमात आली आणि अतिशय छान तिनं आपली मत व्यक्त केलेले आहे. आपण भविष्यातील तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आपल्या ज्ञानदान CC तर्फे खूप शुभेच्छा देऊ. या निमित्तानं तिला हार्दिक शुभेच्छा तर आपण दिल्याच सुरुवातीला की असाच एक एक दिवस भक्तीच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला घेऊन येऊ. भक्ती खूप अभ्यास कर, येणारा काळ हा मुलींचा काळ आहे ना. सावित्रीबाई फुले यांनी तुमच्या शिक्षणासाठी अंगावर शेण झेललं होतं की मुलींच्या हातात पेन यावं म्हणून त्यांनी त्यावेळेला खूप तत्कालीन समाजाच्या वेदना सहन केलेल्या आहेत. म्हणून आता सगळ्या मुलींची जबाबदारी आहे की सावित्रीबाई फुलेंनी तुमच्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नानं पुढे घेऊन जाणं. तर भक्ती खूप हुशार विद्यार्थिनी पुढं तिने अशीच प्रगती करावी. 10वी पुढे आयुष्यामध्ये असा माझा टप्पा येईल तिथं जास्तीत जास्त टक्केवारी मिळवून पुढं काहीतरी चांगलं करण्यासाठी तू प्रयत्न करावे. आईवडील तुझ्यासोबत आहेतच, एक मार्गदर्शक म्हणूनसुद्धा, ज्ञानदान CC म्हणूनसुद्धा आम्ही कायम तुझ्यासोबत असू. तू अशीच प्रगती करावी अशी शुभेच्छा मित्रांनो आपण देऊ आणि या मुलाखतीपुरतं आपण येथेच थांबू. पुन्हा एका नवीन भागात नवीन विद्यार्थ्यासह आपण भेटणार.